तुमच्याबरोबर असं कधी झालं आहे की तुम्ही एखाद्या परदेशात फिरायला गेलेले आहात, पर्यटनासाठी गेलेले आहात आणि तिथं अचानक पोलीस आणि तिथल्या स्थानिक गुंडांमध्ये चकमक सुरू होते, जोरदार गोळीबार सुरू होतो आणि त्यात तुम्ही अडकलात? ब्राझीलमध्ये गेलेल्या 200 पर्यटकांबरोबर असं नक्की झालेलं आहे. 19 एप्रिलला ब्राझीलमध्ये रिओ दि जानेरोमधल्या एका प्रसिद्ध टेकडीवर हे 200 पर्यटक पोहोचले होते. तो सूर्योदय पाहण्यासाठी, सूर्योदयाचा अतिशय सुंदर देखावा या टेकडीवरून दिसतो. या टेकडीचं नाव आहे मोरो डोईस इरमाउस. या टेकडीवरून हा सूर्योदय पाहण्यासाठी 200 पर्यटक पोहोचले होते आणि तितक्यात खाली पायथ्याशी असलेल्या फवेलामधून अर्थात वस्तीमधून अचानक गोळ्यांचे आवाज ऐकू येऊ लागले. ही चकमक सुरू झाली होती ती पोलिसांमध्ये आणि तिथल्या स्थानिक गुंडांची टोळी कमांडो वर्मेलोमध्ये. 2 तास ही चकमक सुरू होती आणि या 2 तासांमध्ये या सगळ्या 200 पर्यटकांना मोरो डोईस इरमाउस या टेकडीच्या अरुंद माथ्यावर चक्क अडकून पडावं लागलं होतं. अर्थात सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना खाली उतरवण्यात आलं नाही. मात्र 2 तासानंतर जेव्हा ही चकमक संपली त्यानंतरच पर्यटकांना सुखरूपपणे खाली उतरवण्यात आलं होतं. मात्र जी चकमक ज्या गुंडाला पकडण्यासाठी सुरू झाली होती तो एड्रानल्डो परेरा सुजा हा मात्र तिथून पळून जाण्यात यशस्वी ठरला. म्हणजे चकमक तर यशस्वी झाली नाहीच, मात्र पर्यटकांना याचा भुर्दंड सोसावा लागला. अरुंद माथ्यावर तब्बल 2 तास हे जीवाच्या आकांतानं परदेशी पर्यटक तिथं अडकून पडले होते. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.